जिल्हा परिषद भरती 2023चे ग्रामसेवक या पदाचे ॲडमिट कार्ड साईटवर उपलब्ध झाले आहे। एक्झामसुद्धा 21 तारखेपर्यंत होणार आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या एक्झामसुद्धा झाल्या। तर यामध्ये यवतमाळ, अमरावती, जळगाव, नाशिक या जिल्ह्याचे हॉल तिकीट साईटवर कधी उपलब्ध होणार अशा प्रकारचे विद्यार्थी कमेंट्स करत आहे। आमच्या हॉल तिकीट आल्या नाही, यवतमाळच्या भरपूर कमेंट्स येत आहे, त्यानंतर अमरावतीच्या सुद्धा भरपूर कमेंट्स येत आहेत। तर आपण त्यांच्या हॉल तिकीट कधी येईल आणि त्यांच्या हॉल तिकीट का आल्या नाही हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे। म्हणजे जेही विद्यार्थ्यांची एक्झाम बाकी आहे त्यांना आता जेही प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाणार। तर बघा, झेडपी भरती 2023चे जेही आता हॉल तिकीट आलेल्या होत्या त्यामध्ये नॉन पेसा जे डिस्ट्रिक्ट नॉन पेसामध्ये येते त्यांचे हॉल तिकीट आलेले आहे, त्यांचे एक्झामसुद्धा झालेले आहे। नियर अबाउट आता 21 तारीख लास्ट डेट आहे। ग्रामसेवकचा शेवटचा पेपर असणार आहे 21 तारखेला। तर आता यामध्ये बघा, यामध्ये जे लिस्ट सांगितली आहे आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या होत्या, परंतु भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे। तर यामध्ये बघा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यामध्ये तुम्हाला कुठं अमरावती दिसलं नाही, यवतमाळ नाही, त्याच्यानंतर चंद्रपूर नाही, जळगाव नाही आणि इतर अजून कोणते जर जिल्हे असेल यामध्ये जर तुमचा जिल्हा आहे का चेक करा। जर या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा नसेल म्हणजे तुमचा जिल्हा नाही, तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्याचं नाव या लिस्टमध्ये आहे का, जर नसेल तर तुमची एक्झाम नाही आहे। जेवढे या व्हिडिओमध्ये जे जिल्हे दाखवलेले आहे मी जिल्हे चेक करा, यामध्ये जर तुमचा जिल्हा आणि तुम्ही त्या जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल तरच तुमची एक्झाम होती किंवा 21 तारखेपर्यंत आहे। यामध्ये जर तुमचा जिल्हा नाही आहे, जसं की अमरावती तर आहेच नाही, यवतमाळसुद्धा नाही आहे, चंद्रपूरही नाही आहे, कारण या भागामध्ये आदिवासी विभाग आहे आणि याची केस ऑलरेडी कोर्टामध्ये सुरू आहे आणि तो एरिया पेसा अंतर्गत येतो आणि एवढे जे जिल्हे सांगितलेले आहे हे पूर्ण जिल्हे नॉन पेसामध्ये येते। तर ही जी एक्झाम होती ही नॉन पेसा अंतर्गत होती। पेसाची एक्झाम अजूनपर्यंत झालेली नाही आहे। पेसाची एक्झामचा टाईम टेबल परत उपलब्ध करून देईन आणि तुम्ही अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, जळगाव या जिल्ह्यासाठी जर अर्ज केला असेल तर तुमचा पेपर होणार आहे, परंतु त्याबद्दलची अपडेट साईटवर कुठेही उपलब्ध झालेली नाही आहे। जसा कोर्टाचा निर्णय येईल त्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची अपडेट, त्याचे हॉल तिकीट सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, कारण भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज आहे। यवतमाळसाठी बहुतेक जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे, कारण यवतमाळच्या कमेंट्स खूप आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्सवर उत्तर देणं सुरू आहे, परंतु त्यानंतरसुद्धा त्यांच्या कमेंट्स येत आहे की काय येत नाही, काय असे प्रश्न भरपूर निर्माण झालेले, कन्फ्यूज झालेले आहे विद्यार्थी। कारण बरोबर आहे, कन्फ्यूज होणारच, कारण एक्झामची वाट सर्व विद्यार्थी बघत आहे, परंतु त्यांची एक्झाम झालेली नाही आहे। तर तुमचा जिल्हा हा पेसामध्ये येतो आणि पेसाची एक्झाम व्हायची आहे, त्याचा टाईम टेबल वेगळा येणार आहे, त्यानंतर तुम्हाला अपडेट देऊ। त्यासाठी आपल्या चॅनलला व आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन होऊन जा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे व झेडपीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।